निवडणूक विभागाच्या माध्यमातून नुकतेच मतदार नाव नोंदणीचे कार्यक्रम जाहीर झाले आहे. ज्याची तारीख आहे 1 ऑक्टोबर 2025 ते 6 नोव्हेंबर 2025. अस्सलाम वालेकुम, नमस्कार, जय हिंद. मित्रांनो, मी शेख मुकरम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सहसचिव, महाराष्ट्र राज्य. मित्रांनो, आज समोर येण्याचं कारण असं आहे की निवडणूक विभागाच्या माध्यमातून नुकतेच मतदार नाव नोंदणीचे कार्यक्रम जाहीर झाले आहे. ज्याची तारीख आहे 1 ऑक्टोबर 2025 ते 6 नोव्हेंबर 2025. या कार्यकाळात हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तरी माझी विद्यार्थी बंधू, शासकीय नोकरदार, रिटायर व्यक्ती या सर्वांना नम्र विनंती आहे की आपण जास्तीत जास्त आपलं नाव नोंदण्याचा प्रयत्न करावा. आणि एक छोटासा गैरसमज झालेला आहे, ते मी क्लिअर करू इच्छितोय की मागच्या वेळेस आम्ही मतदार म्हणून मतदान केलेलं आहे, नाव नोंदणी केलेली आहे, तर पुढच्या वर्षी ह्या वर्षी आपणास नोंदणी करण्याची गरज नाही आहे. तर मित्रांनो, हा पूर्णतः गैरसमज आहे. मागच्या वेळेची जे यादी नाव आहे ते पूर्णपणे रद्द झालेलं आहे, याची विशेष नोंद घ्यावी. आपणास येत्या काळात मतदान करायचं असल्यास आपणास नाव नोंदणी करणे खूप गरजेचे आहे, तरच आपलं नाव पुढच्या यादीमध्ये येईल, नसता नाव येणार नाही. नाव नोंदण्याचे ठिकाण ग्रामीण भागात तहसील कार्यालय, जिल्हा कार्यालय, शहरी विभागासाठी इथं आपण नाव नोंदणी करू शकता. आणि पात्रता आहे 1/11/2025. ह्या पूर्वी 3 वर्षापूर्वी आपण पदवीधर असायला पाहिजे. म्हणजे 1/11/2025 या तारखेच्या पुढे आपल्याला किमान 3 वर्षापूर्वी आपण पदवीधर असलं गरजेचं आहे, तरच आपल्याला नाव नोंदवता येईल. तरी सर्वांना मला नम्र आवाहन करू इच्छितोय की आपली लोकशाही बळकट करण्यासाठी आपण जास्तीत जास्त यामध्ये सहभाग घेऊन आपले नातेवाईक, मित्रपरिवारांचे नाव नोंदण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून पारदर्शक सरकार व आपल्या मनासारखी सरकार आपल्याला निवडता येणार आहे. याकरिता नोंदणीसाठी आपल्याला लागणार आहे आवश्यक. ऑफलाईन करायचं ठरलं तर फॉर्म नंबर 18 जे नोंदणी फॉर्म राहील. दुसरी गोष्ट, पदवी प्रमाणपत्र किंवा अंतिम वर्षाची मार्कशीट, आधार कार्ड किंवा वोटर आयडी कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, व्हॉट्सअप नंबर, ईमेल आयडी किंवा लग्न झालेलं असल्यास गेजेट किंवा नोंदणी प्रमाणपत्र असतं, तो सोबत जोडलं तर अचूक प्रमाणपत्र हे आपले भरले जाणार आहे. तरी आपणास परत एक वेळेस सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त यामध्ये सहभाग घ्या, कारण की चांगली सरकार हे निवडून देणं आपला हक्क आहे आणि हक्क बजावण्यासाठी आपलं नाव नोंदणं खूप आवश्यक आहे. तरी सर्वांनी आपलं नाव नोंदवण्याचं प्रक्रिया राबवण्यात यावी अशी सर्वांना विनंती आहे. नमस्कार. खबरें देखनी हो तो औरंगाबाद अपडेट्स। अब होगी हर खबर अपडेट, क्योंकि आप देख रहे हैं औरंगाबाद का नंबर 1 यूट्यूब न्यूज चैनल औरंगाबाद अपडेट्स। औरंगाबाद का अपना यूट्यूब न्यूज चैनल।